आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या महासभेमध्ये जो गोंधळ झाला त्याबाबत आपण काही लोकप्रतिनिधींशी बोलणार आहोत. चला तर मग त्या लोकप्रतिनिधींची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेऊया. तर आता आपण वॉर्ड क्रमांक 26 मधील दोन्ही नगरसेविका मनीषा भगत व दीपाली भगत यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आम्ही हाच एक्सपिरियन्स घ्यायला इथे आलोय का यांचा. आम्हाला असं वाटलं की आज आमचे प्रश्न म्हणजे तिथे मांडू आम्ही, आणि आता आमची जी जनता आहे, जे आमचं प्रभागातली जी लोक आहेत की त्यांचे काय प्रश्न होते आम्हाला ते मान ठेवाय. कदाचित एकच प्रश्न तरी मांडता यावा तर तेही नाही. आणि काय फालतूगिरी त्यांची. आणि जनगण मन चालू झाले, आम्ही उभं राहिलो पण तिथे मंचावर असलेल्यांनाच समजलं नव्हतं का राष्ट्रगीत चालू झालंय. आणि हे चुकीचं आहे ना. हे असं गोंधळ घातलं मग आम्ही आमचे प्रश्न कधी मांडणार. म्हणजे तुमचे परस्पर तुम्ही सर्व ठरवायचं का? तुम्ही तुमचं ठरव, जसं काय सर्वांनी आपसात ठरवलेलं आणि फक्त निर्णय द्यायचं बाकी होतं तेवढंच त्यांनी केलं. मग आम्ही काय इथे मूर्ख आहेत सर्वजण त्या गोष्टीसाठी. आणि आम्ही यासाठी आम्हाला निवडून ज्यांनी आमच्या जनतेने दिलंय, आम्ही नवीन आहोत, ठीक आहे, आम्हाला नवीन अनुभव, आणि हा अनुभव घेण्यासाठी आम्ही तिथे बसलो होतो की हे लोक अशी नाटकं करतील हे ते. मग ठीक आहे ना, त्यांनी त्यांची तयारी दाखवावी. ते असतील संख्याबळने जास्त, आम्ही 12 असलो तरी कोणत्या बापाला पण नाही घाबरणार. आम्ही पण करू तमाशे, पुढच्या वेळेपासून चालू करू आम्ही पण आता. मग असं बरोबर नाही. आमचे प्रश्नच तुम्हाला ऐकायचं नाही तर तुम्ही महासभा ठेवता कशाला? नका ठेवू ना महासभा. मग तुम्ही तुमचे परस्पर ठरवत जा सर्व गोष्टी. आम्हाला जसं करायचंय आम्ही आमच्या पद्धतीने करू. असलो विरोधात तर आम्ही पण नाही ऐकणार कोणाला. आता मग हे सगळं ही फालतूगिरी आम्हाला नकोच आहे पुढच्या वेळेपासून. जर करायचे असेल, आमचे प्रश्न तुम्हाला ऐकून घ्यायचे असेल तर महासभेला ते अर्थ आहे, नाही तर काही अर्थ नाहीये ते. मग आमचे जी प्रभागातली जी जनता आहे ती आमच्या ज्या आशेने आम्हाला निवडून आणले, आज त्यांनी नवीन चेहरे आमच्या मुंबऱ्यामध्ये जे निवडून आणले ते कशासाठी आणले? कारण एवढ्या वर्ष जे नगरसेवक होते ते असेच परस्पर सर्व मांडवली करत करत त्यांचे धंदे चालले होते, त्यांचे पैसे आणि लुबाडत होते, आणि लोकांची एकही कामं होत नव्हती. आम्ही कामासाठी इथे बसलोय आणि आम्हाला जनतेची कामं करायची म्हणून इथे आलोय आम्ही, आणि ती करून घेणार. आणि ही महासभा जरी आज झाली अशी तर पुढची कशी होणार ना, मग त्यांना आम्ही 12 जण दाखवून देणार. माझी ही दुसरी टर्म आहे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून यायची. पण पहिल्यांदा असं झालं, एवढा गोंधळ झालाय का मग सगळ्यांना महासभातून उठून सगळ्या नगरसेवकांना तिथे आडाओरडा करायला लागलाय. आणि एवढा आडाओरडा झाला की महापौर मॅडमला समजलं सुद्धा नाही की राष्ट्रगीत चालू झालं. वॉर्ड क्रमांक 32 चे नगरसेवक अशरफ पठाण उर्फ शानूभाई यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. या नियुक्तीबद्दल ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान व वॉर्ड क्रमांक 26 मधील नगरसेविका व ठाणे शहर महिला जिल्हाध्यक्ष मनीषा भगत, दीपाली भगत, अभिजित पवार, पल्लवी जगताप, मर्जिया पठाण या सर्वांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा